त्याच्यावर मी काय बोलणार? तुम्ही सगळं जाणता. माझी पण प्रॉपर्टी अटॅच केली, राहतं घर, जे कोणत्याही गँगस्टरशी संबंधित नाही, दाऊद इब्राहिमशी संबंधित नाही. पण मी भारतीय जनता पक्षाकडे गेलो नाही किंवा मी पक्षात केलं नाही, त्याच्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली खोट्या प्रकाराला. जर मला माझी प्रॉपर्टी सोडून घ्यायची असेल, राहतं घर म्हणतोय मी, पुरा व्यवहार कोण कुठल्या सीट लढणार हे पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंगचा अनेक आमदार गेले होते, परत परतीच्या वाटेवर येत आहेत अशी चर्चा सुरू मी झाली. तुम्हाला अनेक वेळा सांगते, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. ताई, तुम्हाला बारामती विधानसभा राजकारण संपलं, निवडणूक आता त्यामुळे आता निकालही आलेले आहेत. पक्षामध्ये फूट ती राहणार आहे, घरामधली फूट ती. मला असं वाटतं नाती आणि आपण आपलं प्रोफेशन करना पड़ेगा, बीजेपी में जाना पड़ेगा, लेकिन मैं नहीं जाऊंगा. इसीलिए तो सभी ने पार्टी छोड़ी ना. अब ईडी की ये प्रतिष्ठा का सवाल है. मैं जो कहता हूं ना, ईडी सीबीआई ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है. अब प्रफुल्ल पटेल को मंत्री बनना है, उससे पहले ये नरेंद्र मोदी, अमित शाह जी ने इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी प्रफुल्ल भाई को वापस दे दी. मुझे आनंद है. यही नियम, यही कानून अगर और लोगों को भी लगाते हैं, और जिसके ऊपर इसी अन्याय तरीके से जब्ती की कार्रवाई की है, दबाव की कार्रवाई की है, उनको भी यही न्याय मिलना चाहिए ना. सिर्फ प्रफुल्ल भाई पटेल क्यों? प्रफुल्ल भाई पटेल के साथ हमारा कोई व्यक्तिगत ये नहीं है दुश्मनी, लेकिन सबको एक न्याय लगाइए ना. कानून एक है ना, ईडी सबके लिए है ना. तो ये ईडी के प्रतिष्ठा, हाँ, ईडी की क्रेडिबिलिटी, उसके ऊपर ये सवाल उठता है. हम कानूनी लड़ाई लड़ेंगे, हमारी कोई प्रॉपर्टी नहीं है, फिर भी ईडी ने जिस घर में हम रहते हैं और गांव में 10 गुंठा ज़मीन वो जब्त कर ली. क्या ये मनी लॉन्ड्रिंग के पैसे हैं? यही कानून, यही मुकदमा प्रफुल्ल भाई पटेल पर चला था, अजित पवार पर चला था, जो शिंदे के साथ लोग गए उनके पास भी साथ ही चला, लेकिन सबकी प्रॉपर्टी आप रिलीज कर दी. और जो आपके राजकीय विरोधी है उनको आपने उनकी प्रॉपर्टी अभी भी जब्त की. ठीक है, हम डरते नहीं हैं, हम डरते नहीं हैं. हमारे कपड़े भी ले लो, जब्त कर लो, फिर भी हम हमारे पार्टी के साथ और महाराष्ट्र के साथ बेईमानी नहीं करेंगे, देश के साथ बेईमानी नहीं करेंगे. सर, चंडीगढ़ में जिस तरह से कंगना रनावत के साथ हुआ, एक कांस्टेबल ने थप्पड़ मारा उनको, सीएसआई. कुछ लोग होट देते हैं, कुछ लोग थप्पड़ देते हैं. मुझे मालूम नहीं क्या हुआ है, मुझे मालूम नहीं एक्चुअल क्या हुआ है. मैं देखूंगा और बात करूंगा. तो किसानों के जो आंदोलन था उसको लेके कहा था कि 100 रुपए में किसान वहाँ बैठे हैं, तो कांस्टेबल ने कहा वहाँ मेरी माँ भी गई थी, जाके बैठी थी, और आपने इस तरह से स्टेटमेंट. अगर वो कांस्टेबल ने कहा है कि उनकी माँ बैठी थी तो ये सच है. और माँ किसान आंदोलन में अगर उसमें शामिल थी और उस माँ के बारे में कोई गलत कहता है तो डेफिनेटली लोगों को एक मन में चिढ़ आती है, संताप आता है, क्रोध आता है. लेकिन अगर मोदी जी कहते कानून का राज है तो कानून हाथ में नहीं लेना चाहिए. लेकिन एक कांस्टेबल ने कानून लिया है अपनी माँ के लिए. भारत माता भी माँ है उसकी, और जो किसान आंदोलन पर बैठे थे वो भारत माता के पुत्र थे या कन्याएं थी. तो अगर किसी ने भारत माता का अपमान किया है और किसी को गुस्सा आया, भारत माता का अपमान किया,
तो मुझे लगता है उस बारे में सोचना चाहिए। मुझे कंगना के बारे में हमदर्दी है, वो अभी सांसद है, सांसद के ऊपर इस प्रकार से हाथ नहीं उठाना चाहिए। लेकिन किसानों का सम्मान इस देश में होना चाहिए कि किसान की कन्या हो, किसान के पुत्र हो, चाहे कोई भी हो। लेकिन लोगों के मन में कितना गुस्सा अभी भी है ये समझ लेना चाहिए। जैसे कि मुंबई में कंगना ने मुंबई को पाकिस्तान कहा तो लोगों का गुस्सा था कि गुस्सा आने का अधिकार सिर्फ आपको नहीं है, हमको भी है ना। लेकिन एक सांसद पर हाथ उठाना इस प्रकार से ये ठीक नहीं है, वो सांसद है। एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्रातले महायुतीचे नवनिर्वाचित खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपचे नेते सुद्धा पोहोचत आहेत आणि 9 तारखेची तयारी आता सुरू झाली आहे. करू द्या ना, नाकी 9 येतील सरकार चालवताना. ते 9 तारखेला शपथ घेतात का 8 तारखेला घेतात? हां, नाकी 9 येईल सरकार चालवताना. मुळात इंडिया पटेलांसारखा सर्वांनाच एक न्याय लावा असं राऊतांनी म्हटलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टीवर जी जप्तीची कारवाई करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. पहले लोग राम मंदिर को तो विरोध करेंगे. चंद्रबाबू बाबू को मोदी जी कह रहे थे ना प्रचार में, अगर कांग्रेस और हम लोग सत्ता में आए तो मुसलमानों को रिजर्वेशन देंगे. चंद्रबाबू बाबू तो मुसलमानों को रिजर्वेशन के हक में है, तो आप क्या करो? ऐसे बहुत से मुद्दे हैं इस पर अभी चर्चा होने बाकी है. मैं बार बार कहता हूं, सरकार बनाने का पहला अधिकार ये होता है. मोदी जी के पास बहुमत नहीं है, भारतीय जनता पार्टी के पास बहुमत नहीं है. भारतीय जनता मोदी जी कहते थे मैं भारत कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया, बहुमत मुक्त भाजपा. कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी हो गया है, करके दिखाया है. फिर भी आप सरकार बनाने जा रहे हो, ये एक लोकतंत्र की म्हणलं जातं की शिंदे गटाला एक मंत्रिपद एक राहिलं. बघा, शिंदे माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला काँग्रेसात 4 हायकमिशनर पण देणार आहेत. स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका इकडे जे हायकमिशनर नेमणार आहेत ते शिंदे गटाचेच नेमणार आहेत. बरं, लक्झमबर्ग त्यांनी मागितलेत आम्हाला 4 हायकमिशनर द्या म्हणून. अजून काय काय मागणं आपल्याला माहित नाही. मध्ये मेंबरशिप पण मागतील. चोऱ्या माऱ्या करून निवडून आलेले लोक आहेत. चोरलेला पक्ष, चोरलेलं चिन्ह, चोरलेले विजय अमर सारखे. हा, आता उरलेले 4-5 खासदार आहेत त्यांना कुठेतरी हाय कमिशनर वगैरे असे पाठवतील. कॅनडा फार हुशार लोक आहेत ना, हे फार हुशार लोक आहेत, दुसरे सुशिक्षित लोक आहेत. हा, त्याच्यामुळे काही दिवसांनी शिंदे गटाचे 2-3 लोक हे हाय कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या पक्षांचा अंतर्गत विषय. महाराष्ट्रातून कोणी जाऊन त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना भेटावं त्याच्यावर आम्ही कसं काय बोलणार नाही. त्यांच्या पक्षाच्या घडामोडी दिल्ली सुरू आहे, महाराष्ट्रात घडामोडी सुरू आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा दारू पराभव झालेला आहे. आता जे पराभव झाला त्या पक्षाच्या नेतृत्वाला दिल्लीत बोलवलं जातं, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे. आता आमच्याकडे सुद्धा महाराष्ट्रात जिथे पराभव झाला त्याची आम्ही मीमांसा करणारच. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नेते त्या पराभवाचे चिंतन करणार. तसं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधल्या दारुण पराभवाचं चिंतन करायला करणार की महाराष्ट्रात आपण काय करायला गेलो आणि झालं काय, याच्यावरती चिंतन होईलच. आणि पराभवाला जबाबदार कोण याच्यावर चर्चा करतो. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. महाविकास आघाडीला यश मिळालंय, त्यात काँग्रेसला यश मिळालेलं असतं आणि त्यामुळे जितकं माप आता विधानसभेत. मी असं म्हणतो, असं कोणी म्हणत असेल तर ती मूर्खता आहे. आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून काम केलं. कोणाच्या जागा जास्त येतील कमी येतील हा विचार आम्ही कधीच केला नाही. आम्हाला इंडिया आघाडीला जास्त जागा महाराष्ट्रातून मिळून द्यायच्या आहे. हा,
या ध्येयानं, उद्देशानं आणि जिद्दीनं शिवसैनिकांनी सर्वत्र काम केलं. तसे आमच्या सूचना आणि आदेश होते. आम्ही सगळे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मोठा भाऊ काँग्रेस असेल, इथे कोणी लहान आहे मोठा भाऊ नाहीये. हा विषय एकदा भारतीय जनता पक्षानं काढला होता. हा विषय एकदा बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता. बरं का, तर त्याला मी उत्तर दिलं आहे. प्रत्येकाचं डीएनए चेक करावं लागेल, बायोलॉजी कोणाच्या जन्माला आलं. बरोबर तुम्ही म्हणत होता लोकसभेच्या वेळेस मोठा भाऊ प्रश्न तो नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच नाही. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे, तो राहील. आम्ही अत्यंत संघर्ष आणि संकटातून हा पक्ष निर्माण केला, उभारली, जागा लढवल्या. काँग्रेस समोर कसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष हा तिथेच होता. आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एकमेकांना मदत केलेली आहे. नाना पटोलेंनी काँग्रेसने शिवसेनेच्या प्रचारासाठी रान उठवलं. शरद पवार साहेबांनी शिवसेना आणि काँग्रेससाठी प्रचार केला. उद्धव ठाकरे आम्ही सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार केला. म्हणून हे एकत्रित सामुदायिक यश मिळू शकलं आणि विधानसभेला सुद्धा याच पद्धतीनं आम्ही 180 ते 185 जागा जिंकू. बसू द्या ना आम्हाला, अजून तरी सरकार बनायचं आहे, आम्हाला बसू द्या ना. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा आहेत, जो जिंकेल त्याची जागा आहे, आमचं धोरण आहे. देवेंद्र फडणवीस का भी ट्वीट आया है, ये बोला जा रहा है कि कांग्रेस ने झूठे प्रॉमिसेस देकर महाराष्ट्र को जीता है. तो मोदी जी ने क्या किया है? मोदी जी तो झूठों के सरदार है ना, और आप उनके छोटे सरदार हो भाई. एक बड़ा राजन एक छोटा राजन. तो इस देश में झूठ की राजनीति करने की नींव किसने रखी? नरेंद्र मोदी और अमित शाह ने रखी है. तो हम क्या सर झूठ की बात बता रहे हो? आप बताइए क्या है? केबीसी की बात कर रहे हैं राहुल गांधी. शेयर मार्केट किस तरीके से देखिए, अमित शाह जी का असली जो काम है, व्यवहार और व्यापार धंधा बिजनेस होता है ना, ऐसा पत्रकार है, कोई डॉक्टर होता है, कोई इंजीनियर होता है राजनीति में. मोदी जी चाय बेचते थे, चाय वाला. बादशाह ठाकरे कार्टूनिस्ट. तो अगर किसी ने बहुत बार पूछा है अमित शाह जी को कि आप क्या अपना व्यवसाय क्या करें, बोला मैं शेयर मार्केट में काम करता हूँ और मुझे स्टॉक मार्केट की अच्छी जानकारी और मैं अच्छा पैसे भी कमाता था. ये अमित शाह ने बार बार कहा है. तो गृह मंत्री होने के बाद भी अमित शाह जी शेयर मार्केट ही चलाते रहे हैं और हमेशा पैसे बनाते रहे हैं. और जो हुआ है 30 लाख करोड़ का, राहुल गांधी जी ने कहा है 30 लाख करोड़ का कल घोटाला हुआ है शेयर मार्केट में. पैसा किसके लिए था, कौन कंट्रोल कर रहा था, उसका जवाब अमित शाह साहब ने देना चाहिए, वो गृह मंत्री. और वो खुद शेयर बाजार का उनका पुराना नाता है. तो उनकी जिम्मेदारी. थैंक यू वेरी मच. अजीत पवार के एमएलए उनके टच में है, तो उन्होंने कहा कि मेरा फोन का इस्तेमाल ज्यादा हो गया है, फोन आ रहे हैं लेकिन सही टाइम पे बताया जाएगा. शिवसेना आपके से भी टच में है. सब पता चलेगा, धीरे धीरे सब कुछ सामने आ जाएगा, कौन किसके टच में है और कौन अनटचेबल है. मौजूद थे, किस प्रकार की चर्चा? देखिए, अभिषेक बैनर्जी और देवेंद्र ओबराय जी तृणमूल कांग्रेस के वरिष्ठ नेता है, आए थे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.